15 कोटी मिळाले, खासदार दिल्लीला पळाले. शिवसेनेत दुसरी फूट. शिवसेना ठाकरे गटात दुसऱ्या मोठ्या फुटीची ठिणगी पडली आहे. 6 खासदारांना 50 कोटी रुपये मिळणार आहेत. ॲडव्हान्स म्हणून 15 कोटी मिळाले आणि हे खासदार दिल्लीला पळालेत. उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या मातोश्रीवरील बैठकीत ज्यांनी उघडपणे निष्ठेच्या शपथा घेतल्या त्या खासदारांनी विमानानं दिल्ली गाठली आहे. 19 जून रोजी असणाऱ्या शिवसेनेच्या स्थापना दिनापूर्वीच महाराष्ट्राच्या राजकारणात हा प्रचंड मोठा भूकंप झाला असून उद्धव ठाकरे यांच्या उरलेल्या गडाला खिंडार पडल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय. पाहूयात काय आहे हे प्रकरण. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात LS मराठी. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील मातोश्री बंगल्यावर उद्धव ठाकरे यांनी आपल्या सर्व खासदारांची एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. लोकसभेत पक्षाची काय भूमिका असावी आणि आगामी काळात संघटना कशी मजबूत करावी यावर तिथं चर्चा झाली. या बैठकीला सर्व 9 खासदार हजर होते. त्यातील 4 खासदार प्रत्यक्ष बैठकीला उपस्थित होते तर 5 खासदारांनी ऑनलाईन हजेरी लावली होती. या बैठकीत तसेच याआधीही प्रत्येक खासदारानं उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यात डोळे घालून सांगितलं होतं की साहेब, आम्ही बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक आहोत. आम्ही कधीही गद्दारी करणार नाही. मातोश्रींच्या अंगणात घेतलेली ही निष्ठेची शपथ आणि दिलेला शब्द अजूनही हवेत विरलेला नव्हता. तोच यातील 6 खासदारांनी थेट दिल्लीचे विमान पकडले. ठाकरे गटाचे 6 खासदार आहेत हे जे शिंदेच्या संपर्कात असून दिल्लीला अज्ञातस्थळी आहेत. त्यांना कोलकात्याला घेऊन जाण्याची तयारी सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. यामध्ये संजय देशमुख, नागेश पाटील अष्टीकर, संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वागचौरे आणि संजय दिना पाटील या खासदारांची नाव आहेत. यातील काही खासदारांनी तर पक्षप्रमुखांना गुंगारा देण्यासाठी थेट विमानानं न जाता आधी शेजारच्या राज्यात रस्त्यामार्गे प्रवास केला आणि तिथून दिल्ली गाठली. मातोश्रीवर निष्ठेचा आव आणायचा आणि मागच्या दारानं दिल्लीत जाऊन सत्ताधाऱ्यांची संधान साधायचं हा खेळ पाहून निष्ठावंत शिवसैनिक मात्र कमालीचे संतापलेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आणि पडद्यामागून ऑपरेशन टायगर राबवलं जात आहे. या मोहिमेची आखणी गेल्या अनेक महिन्यांपासून दिल्ली आणि मुंबईत सुरू होती. बंडखोर खासदार दिल्लीत पोहोचताच त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेण्याची तयारी सुरू केली. संसदेच्या आगामी अधिवेशनापूर्वीच त्यांना लोकसभेत एक स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले. पक्षांतर बंदी कायद्यानुसार जर लोकसभेतील एकूण 9 खासदारांपैकी 2/3 म्हणजेच किमान 6 खासदार एकत्र आले तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकत नाही. नेमका हाच आकडा गाठून बंडखोरांनी उद्धव ठाकरे यांना कायद्याच्या कचाट्यात पकडण्याचा चोख बंदोबस्त केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः रात्रीच दिल्लीला पोहोचले असून बंडखोर खासदारांना सोबत घेऊन ते पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करतात. दिल्लीतील एका अज्ञात हॉटेलमध्ये या सर्व खासदारांची गुप्त बैठक सुरू असून महाराष्ट्राच्या सत्तेचं केंद्र आता पुन्हा एकदा दिल्लीच्या दरबारी सरकलंय अशी सूत्रांची माहिती आहे. महाराष्ट्रात जर हे खासदार परतले तर संतप्त शिवसैनिक त्यांच्या गाड्या अडवतील, त्यांच्या घरावर मोर्चे काढतील आणि मोठा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी भीती बंडखोर गटाला वाटते. त्यामुळे दिल्लीवरून कोलकात्याला नेण्याची तयारी सुरू आहे. शिवसेनेचे संजय राऊत यांनी उघडपणे सांगितलं की अपना मणी महाराष्ट्राच्या खासदारांना विकत घेण्यासाठी प्रत्येकी 15 कोटी ॲडव्हान्स रात्रीच देण्यात आलाय. हा तर फक्त ॲडव्हान्स आहे. प्रत्येक खासदाराची एकूण किंमत 50 कोटी रुपये ठरली आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बंडखोर खासदारांना त्यांच्या मतदारसंघात कोट्यावधी रुपयांची विकास कामं आणि मोठी कंत्राटे देण्याचं आश्वासन देण्यात आलंय. सत्ता आणि संपत्तीच्या सागरात ठाकरेंचे हे खासदार वाहून गेलेत. जर लोकशाही तशा प्रकारे पैशाच्या बळावर खासदार आणि आमदार खरेदी केले जाणार असतील तर मग देशात निवडणुका घेण्याचा फारसा अर्थच उरत नाही. या संपूर्ण बंडाच्या मागे केवळ पैसाच आहे की अंतर्गत धुसफूस याबाबतही आता अनेक गोष्टी समोर येत आहेत. पक्षातील अंतर्गत सूत्रांच्या माहितीनुसार युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना पक्षात अत्यंत महत्त्वाची आणि मोठी जबाबदारी देण्याच्या हालचाली मातोश्रीवर सुरू होत्या. 19 जून रोजी शिवसेनेच्या 60व्या स्थापना दिनानिमित्त या मोठ्या निर्णयाची घोषणा उद्धव ठाकरे करणार होते. मात्र पक्षातील अनेक ज्येष्ठ आणि जुन्या खासदारांना आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणं मंजूर नव्हतं. ज्येष्ठ खासदारांचं म्हणणं होतं की लोकसभेत काम करताना आम्हाला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मिळत नाही आणि सर्व सूत्र केवळ एकाच कुटुंबाच्या हाती एकवटली आहेत. हा अंतर्गत असंतोष गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून धुमसत होता, ज्याचा फायदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत चतुराईने घेतलाय. आपले 6 खासदार फुटणार हे समजताच उद्धव ठाकरेंनी त्यांच्या कायदेशीर सल्लागारांनी तातडीनं हालचाली सुरू केल्यात. ठाकरे गटाचे लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवलंय. या पत्रात त्यांनी स्पष्ट म्हटलंय की लोकसभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच मूळ आणि अधिकृत पक्ष आहे. जर कोणताही फुटीर गट स्वतःला स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी अर्ज करत असेल तर अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अधिकृत पक्ष नेतृत्वाची बाजू ऐकून घ्यावी. फुटीर गटाला परस्पर मान्यता देऊ नये अशी आग्रही मागणी ठाकरे गटानं केली आहे.
यासोबतच ठाकरे गटाने संसदेच्या सर्व 9 खासदारांसाठी एक कडक व्हीप जारी केलाय। दिल्लीत पक्षाच्या संसदीय दलाची एक आणीबाणीची बैठक बोलवण्यात आली असून सर्व खासदारांना तिथे उपस्थित राहणं बंधनकारक करण्यात आलंय। जर बंडखोर खासदार या बैठकीला गैरहजर राहिले तर त्यांच्यावर पक्षादेश डावलल्याबद्दल आणि शिस्तभंगाची कारवाई करून त्यांचं खासदारकीचं पद रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी ठाकरेंनी ठेवली आहे। तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं या संपूर्ण प्रकरणावर अत्यंत सावध भूमिका घेतली आहे। शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार कृपाल तुमाणे यांनी सांगितलं की बऱ्याच दिवसांपासून ठाकरे गटातील खासदार आमच्या संपर्कात होते। बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि एकनाथ शिंदे यांच्या कामाचा धडाका पाहून हे खासदार स्वतःहून आमच्यासोबत येत आहेत। ही चर्चा आता अंतिम टप्प्यात आहे। तसेच शिंदे सेनेच्या प्रवक्त्यांनी संजय राऊत यांचे 15 कोटींचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावलेत। ज्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे तेच असे बिनबुडाचे आरोप करतायत। आम्ही कोणालाही जबरदस्तीनं किंवा पैशानं बोलावत नाही आहोत। ज्यांना महाराष्ट्राचा विकास करायचा आहे त्यांच्यासाठी आमचे दरवाजे नेहमीच उघडे आहेत, असं उत्तर शिंदे गटाकडून देण्यात आलंय। 4 वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी 40 पेक्षा जास्त आमदार घेऊन बंडखोरी केली होती। त्या जखमा अजूनही ठाकरे गटाच्या मनात ताज्या आहेत। आता पुन्हा एकदा संसदेच्या उंबरठ्यावर तसाच प्रकार घडल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या समोरील अडचणी प्रचंड वाढल्यात। जर त्यांचे 6 खासदार निघून गेले तर लोकसभेतील ठाकरे गटाचं अस्तित्व फक्त कागदावरच उरेल। अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांच्यासारखे मोजकेच निष्ठावंत आता ठाकरेंसोबत उरलेत। या संपूर्ण राजकीय चिखलफेकीमुळे महाराष्ट्रातील सामान्य जनता मात्र अस्वस्थ आहे। नेते येतात, निष्ठेची शपथ घेतात, पैशांची बॅग दिसली की पळून जातात, अशी चर्चा आता गावोगावी पारावर सुरू आहे। हा सत्तेचा माज आणि पैशांचा खेळ महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारा ठरतोय। पुढील 24 तास हे महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारे असणार आहेत। दिल्लीत बंडखोर खासदार काय भूमिका घेतात, लोकसभा अध्यक्ष त्यांना मान्यता देतात का, आणि मुंबईत उरलेली शिवसेना या गद्दारीचा बदला रस्त्यावर उतरून कशी घेते याकडे संपूर्ण देशाचे डोळे लागलेत। जो काही राडा व्हायचा तो होईल, पण महाराष्ट्राचं राजकारण आता एका अत्यंत खालच्या पातळीवर पोहोचलंय हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।